नमस्कार मंडळी, मी जागृती भोईर एनजे भोईर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, कीर्तीची देतकुणं उठवायची व्हिडिओ मी आत्ता टाकणार आहे, कारण की भरपूर दिवस झाले व्हिडिओ मी टाकली नव्हती. तर बघा, आता बरेच दिवस झाले, पण तुम्हाला व्हिडिओ माझी सेव्ह होती मोबाईलमध्ये, म्हणून मी आत्ता टाकून देते. तर चला बघा व्हिडिओ कशी झाले, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, मी जागृती भोईर एनजे भोईर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे लग्नाचा दुसरा दिवस, आणि दुसऱ्या दिवशी नवरी माहेरी येते, आणि दाखवते तुम्हाला कशासाठी माहेरी येते. तर आपले पित्र आणि देव येतात लग्नासाठी, त्यांना बोलवतात, तर त्यांची परत पाठवणूक करायची असते, त्यासाठी ती दुसऱ्या दिवशी माहेरी येते. आणि दाखवते कसं पद्धत असते. ही भालसा आहे, या भालसात तांदूळ भरून आणि एखादा नाणा किंवा दागिना ठेवतात, आणि ते नवरा नवरीनीच काढायचं असतं. त्यासाठी येणार आहेत ते बघा, पित्र बोलवलेली असतात, तर त्यांची पाठवणूक करायची असते. परत जे आपल्या घरी वारलेले असतात त्यांना बोलवतात लग्नासाठी, आणि त्यांची परत पाठवणूक करायची असते. त्यासाठी नवरी नवरा माहेरी परत येऊन मग हे विधी करून पुन्हा जातात. तर ते आता येणार आहेत, आणि त्यांच्या येण्याची आम्ही तयारी केली, आणि त्या तयारीसाठी बघा इथे आता काढले फुलांची रांगोळी. नवरी नवऱ्याचं आगमन आता होणार आहे, तर फुलांची रांगोळी काढून थोडंफार आम्ही सजावट केले. पोळे काढल्यात. तर बोंडखोड्याला अशी पद्धत आहे नवी मुंबईला, की पोळे करायला लागतात. आता देव उठवायला येतील त्याच्यासाठी नवरी नवरा. आणि ह्या करंज्या, उकड्या करंज्या ह्या कराव्या लागतात. तिची मामी तर ती आता करते. नवरी नवऱ्याचा उपवास आहे पूजेचा, त्यांची आज पूजा पण आहे, तर त्यांच्यासाठी साबुदाणा वडाई चालल्यात. ताई पण करते वडे. म्हटला की फोटो घे नाही हो. आणि कीर्ती आलेली आहे, कीर्ती आलेली आहे बघा. मला क्रॉस आणि घास करते. नुसतं नाव असं पाहिजे. काय नाव सांग पित्रांचे. सांगितलं दोघांची. हा, दोघांची तर सांगितलं. सर्गीशी आलं होतं गोईन वर्मा, सर्गीशी आलं होते बारकुवर्मा, सर्गीशी आल्या होतं कुंदन वर्मा, सर्गीशी आलं होतं सगळं हे वनिता वर्मा, सर्गीशी आलं होतं पिटू वर्मा, येताना आलो तर तुम्ही दांडे डोले, आता जावा तिरीचे गोंडे पानाचा. सर्गीशी आल्या होत्या यमुवर्मा, सर्गीशी आल्या होत्या यमुवर्मा. आता सगळे पित्रा देतात, सगळी पित्रा. जाताना जावा तुम्ही चिरिये गोंडे, जाताना जावा तुम्ही चिरिये गोंडे. उसाच्या ठेव पोरा नंतर ते सोरा एकमेकाचा काका कोण पटापटा. सासू सासऱ्याचा पोटी पुत्राचा पण 7 कन्यानं 7. आजीसला मम्मीला अशी वापली पाहिजे. आणि बघा काकण बांधलेला आता सोडतात.
नाही हातात धरच आहे असं वाटलं म्हणजे सोडायसाठी घेतलं उलट धरायचं हा सुट्टे का गरम लाव लाव पटापटा सोरा कोण हा बघू कोण जिंकते म्हणतात आतील पैसे टाका त्याला शेम बापाचे सारखं आगाव मस्त कीर्तीने सोडलेलं आहे कीर्तीने देवाचे काकण कीर्तीने सोडलंय अरे बाबा जावई जिंकले कीर्ती एकदम काढू नको अरे थांब हे बाबा फोटोवाले आहे, त्यांना तयार होऊन जाता पूजेला. तयार बियार इकडे बघा दोघांनी एकदा फक्त हातात हा स्टार्ट बघू कोण जिंकते एक नारळ पोराला यानं सांगायला आणि याच्यात काय पाया पडायचा झूम करू अरे वा दुसरी सुटली पिट्ट करायला लागतात एक मिनिट झाला 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 1 मिनिट झाला नवरीची सुटली आहे पटापट अरे म्हणतात हरवीर तुला मध्ये आता काय आयुष्यावर तिच्यासमोर म्हणतात विचारा प्रेम करतो मग खोटा खोटा हरतोय किती राहिल्या 1.5 मिनिट झाला ती कशी असते शोध शोध अरे बाकी आहे ना अजून अरे वा सुटल्या 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 नवरीबाई जिंकली बरोबर 2.5 मिनिटं. झूम करून त्याच्या हातावर मोबाईल ठेवलाय. आणि जावई बापूंच्या अजून गाठी सुटतात कीर्तीच्या सोडून झाल्यात तिथंच ठेव नाव घ्या मग लगेच हे बॅग बिग बोलून गोलच्या मैदानात गेलं तर क्रिकेट कीर्तीला पाऊल पडली माझी विकेट वा 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 कीर्ती घे तू बॉलिंग कर आता हा? देत पुन्हा सोडायला मामी मावशी करतात खूप घाई घाई म्हणताना माझ्या विठ्ठल आणि मी त्यांची रखवण वा 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 व्हेरी गुड मस्त नाव घेतलंय बोल त्या सोना चांदी धन दौलत असं बोला लक्ष्मी हा बोल तू त्याच्यामध्ये काय हा. तू विचार काय ठेवले हा काय ठेवलंय धन दौलत हा. विचार तू याच्यामध्ये काय याच्यामध्ये काय ठेवलंय? ठेवले धन दौलत लक्ष्मी सोना चांदी हा, द्या.